Hello everyone, good morning. I am Aishwarya Fartare. I will be teaching you the part 2 of your subject Mathematics and Statistics. Okay, so Mathematics and Statistics च्या part 2 मध्ये काय इन्वॉल्वड असतं तर it has all the statistical topics involved in it. तर आपण बघूया की या वर्षी तुमचा सिलेबस चेंज झालाय, सो त्याच्यात M2 मध्ये काय काय चेंजेस आलेत ते. सो यू हॅव द टॉपिक्स कमिशन ब्रोकरेज डिस्काउंट, इन्शुरन्स ॲन्युटी, लिनियर रिग्रेशन. हे कॉमन टॉपिक्स आहेत. अर्लियर सिलेबस मध्ये पण होते, आताच्या सिलेबस मध्ये पण आहेत. टाइम सिरीज आणि इंडेक्स नंबर्स हे दोन जे टॉपिक्स आहेत हे न्यूली इंट्रोड्यूस झालेत या वर्षीच्या सिलेबस मध्ये. त्याच्या पुढे खालचे जे टॉपिक्स आहेत लिनियर प्रोग्रामिंग, असाइनमेंट सिक्वेन्सिंग आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन, all of these were also there in the earlier syllabus. Okay, so दोनच टॉपिक्स ऍडिशनल आहेत. सो यू डोंट नीड टू वरी मच, कारण ते टॉपिक्स पण खूप इंटरेस्टिंग आहेत. आपण आता एकदा बघू की ओव्हरऑल टॉपिक्स मध्ये तुम्हाला काय काय कव्हरेज असणार आहे. सो कमिशन ब्रोकरेज डिस्काउंट हा जो तुमचा पहिला टॉपिक आहे, ह्याच्यात काय होणार आहे तर कमिशन किंवा ब्रोकरेज म्हणजे काय. सपोज 2 people आर एंटरिंग इन टू अ ट्रान्झॅक्शन. आपण फ्लॅट घ्यायला जातो किंवा आपण आपली गुड्स कुणाला तरी विकणार आहे थ्रू अन एजंट, त्यावेळी आपण त्यांना ब्रोकरेज पे करतो किंवा कमिशन पे करतो. करेक्ट. सो हे कमिशन ब्रोकरेज कसं कॅल्क्युलेट करायचं, त्याचं पर्सेंटेज कसं असाइन करायचं, ऑल विल बी कवर्ड इन दिस चॅप्टर. नेक्स्ट चॅप्टर यू हॅव इन्शुरन्स ॲन्युटी. इन्शुरन्स म्हणजे त्याच्यात काय कव्हर होईल की तुमची एखादी प्रिमाइसेस आहे से 10 लाख रुपीजची, त्या 10 लाख रुपीजच्या प्रिमाइसेसवर तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी काढली आहे, त्याच्यावर यू आर पेइंग अ इन्शुरन्स प्रीमियम. सो व्हॉट इज द अमाउंट, हाऊ आर द कॅल्क्युलेशन्स डन, एव्हरीथिंग विल बी कवर्ड इन दिस टॉपिक ऑफ इन्शुरन्स. नेक्स्ट इज ॲन्युटी. ॲन्युटी मध्ये काय आहे, ॲन्युटी मध्ये यू हॅव रेग्युलर पेमेंट्स मेड ॲट पर्टिक्युलर इंटरव्हल्स. तर ती पेमेंट्स कशी करायची, कम्प्युटेशन्स काय आहेत, इंटरेस्ट रेट, आपण जसं फ्युचर व्हॅल्यू प्रेझेंट व्हॅल्यू काढायचो ना, हेच सगळे कन्सेप्ट त्याच्यात इन्व्हॉल्व्ड आहेत. नेक्स्ट इज लिनियर रिग्रेशन. लिनियर रिग्रेशन मध्ये हा आता लाईन्स असतात आपल्या, त्या लाईन्सची इक्वेशन्स वरचा वगैरे बेस्ड चॅप्टर आहे. त्याच्यात रिग्रेशनची लाईन येते, रिलेशन येतं, ते सगळं आहे कव्हर होईल. हा थोडासा डिफिकल्ट टॉपिक आहे, बट वील मॅनेज इट स्मूथली, सो यू डोंट वरी. आपण ह्याचं डिस्कशन जे आहे तेव्हा तो टॉपिक करताना डिटेलमध्ये करूया. ओके. नेक्स्ट टॉपिक इज ऑफ लिनियर प्रोग्रामिंग. लिनियर प्रोग्रामिंग मध्ये काय होतं, ह्याच्यात पण तुम्हाला एक्स वाय 2 व्हेरिएबल्स दिलेले असणार आहेत, त्याचं तुम्हाला लाईन फॉर्म मध्ये प्लॉटिंग करायचं आहे, ग्राफ काढायचा आहे, हे सगळं ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह होणार आहे. आपण आता जो स्टार्ट करणार आहे तो टॉपिक आहे हा असाइनमेंट अँड सिक्वेन्सिंग. सो त्याचे डिटेल्स आपण आता नंतर लेक्चरमध्ये बघू. त्याच्या पुढे लास्ट टॉपिक जो आहे आपला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. प्रोबॅबिलिटी म्हणजे आपण स्कूलमध्ये बघितलं असतं, कॉइन टॉस केला तर व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ हेड, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ टेल, हे सगळं. पण ह्याचे थोडे डिफिकल्ट प्रॉब्लेम्स किंवा थोड्या कन्सेप्ट अजून, आणि त्याच्याच खाली ही 2 टाईपची डिस्ट्रीब्युशन येतात, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आणि पॉइंसॉ डिस्ट्रीब्युशन. ओके. सो हे पण फॉर्म्युला बेस्ड थोडी part आहे, which is a part of the probability distribution chapter. Okay, so you have 8 chapters overall. very interesting subject असतो जो असतो mathematics statistics part 2. I am sure maths मधला जो पार्ट असतो त्यातला हा पार्ट जो असेल तो तुम्हाला डेफिनेटली 50 on 50 चा स्कोर देऊ शकतो इफ यू कंटिन्यू टू प्रॅक्टिस इट रेग्युलरली. खूप लोकांना स्टॅटिस्टिक्स मध्ये हा प्रॉब्लेम येतो की कन्सेप्ट सगळ्या समजलेल्या असतात, पण एक्झामच्या दिवशी त्यांना नीट गोष्टी आठवत नाहीत. त्यांना नीट गोष्टी का आठवत नाहीत, बिकॉज तेवढी प्रॅक्टिस केलेली नसते. हे सगळे जे चॅप्टर्स असतात किंवा टॉपिक्स असतात, ऑल दीज चॅप्टर्स आर फॉर्म्युला बेस्ड. सो यू रिअली नीड टू अंडरस्टँड द फॉर्म्युला वेल एज वेल एज प्रॅक्टिस इट रेग्युलरली सो दॅट यू रिमेंबर व्हॉट टू डू इन द एक्झाम्स रिलेटेड टू पर्टिक्युलर सम्स. आता ती प्रॅक्टिस कशी करायची आहे, स्टडी प्लॅनिंग कसं करायचं आहे ते आपण इव्हेंच्युअली लेक्चर्सच्या प्रोसेसमध्ये डिस्कस करू. बट टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द चॅप्टर ऑफ असाइनमेंट प्रॉब्लेम अँड सिक्वेन्सिंग. ओके. सो वी आर गोइंग टू स्टार्ट विथ दिस टॉपिक, कारण हा खूप इझी टॉपिक आहे. त्याचं बेसिक स्टेप्स कशा करायच्या हे तुम्हाला एकदा कळलं की आय एम शुअर तुम्हाला या टॉपिकमध्ये काही डिफिकल्टी जाणार नाही.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचं मार्क्स वेटेज जे आहे, जी मोठी सम्स येतात तुम्हाला पेपरमध्ये 4 मार्क्सची म्हणा, सो ही सगळी येतात ह्या लेसन मधनं. ओके, सो जी मोठी सम्स आहेत तुम्हाला जी पेपरमध्ये येणार आहेत ती सगळी या लेसन मधनं येणार आहेत. सो इफ वी कव्हर दिस लेसन, मार्क्स वेटेजचं कव्हरेज आपलं जास्त होतं. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ अ टॉपिक फॉर टुडे, दॅट इज असाइनमेंट प्रॉब्लेम अँड सिक्वेन्सिंग. असाइनमेंट प्रॉब्लेम आणि सिक्वेन्सिंग हा जो टॉपिक आहे तो तुमच्या मेट्रायसिसच्या 11th स्टँडर्डच्या टॉपिकवर बेस्ड आहे. तुम्ही जर इथे बघितलं, हे तुम्हाला जो समचा फॉर्मॅट दिलाय हा एक्झॅक्टली मॅट्रिक्स फॉर्मॅट आहे. ओके, सो ह्या फॉर्मॅटमध्ये एक तर तुम्हाला डेटा दिलेला असेल, or the data which you are given will need to be converted into the matrix form and then you will need to solve it accordingly. Okay, so ह्याच्यात बेस जो आहे तो आपण से 3x3 मॅट्रिक्स 4x4 मॅट्रिक्स हे प्रिपेअर करून हे सम घेतो आणि ते सम आपण फर्दर सॉल्व्ह करतो. मेट्रायसिसचा काही टॉपिक इन्व्हॉल्व नाहीये ह्याच्यात, त्याचे कुठले कॅल्क्युलेशन इन्व्हॉल्व नाही आहेत, फक्त काय इन्व्हॉल्व आहे त्याचं फॉर्मॅटिंग या सम्सचं फक्त तसं आहे. ओके, सो यू डू नॉट नीड टू वरी अबाउट दोज कन्सेप्ट, त्या कन्सेप्टशी काही रिलेशन नाहीये, ओनली द फॉर्मॅटिंग इज सेम. ओके ओके, सो लेट अस कम टू द डेफिनेशन ऑफ असाइनमेंट प्रॉब्लेम. आता असाइनमेंट प्रॉब्लेमची त्यांनी डेफिनेशन दिली आहे, त्याच्यात त्यांनी काय म्हणलंय, assignment problem is a special type of problem which deals with allocation of various resources to various activities. काय काय allocation केलंय, various resources to various activities. हे काय आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इट इज डन ऑन 1-to-1 बेसिस. ओके, सो द allocation is done on 1-to-1 basis. It is done in such a way that the total cost or time involved in the process is minimum or the total profit is maximum. So आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, त्याच्यात डिटेल्स काय काय असणार आहेत. तर we'll have explanation for these two concepts. एक तर मिनिमम मॅक्सिमम म्हणजे काय, आणि सेकंड इथे जे त्यांनी दिलंय अलोकेशन ऑफ व्हेरियस रिसोर्सेस टू व्हेरियस ऍक्टिव्हिटीज, हे म्हणजे नक्की काय आणि मिनिमम आणि मॅक्सिममचं एक्सप्लेनेशन काय ते आपण एकदा बघूया. ओके, सो फॉर दिस आता आपण एक्झाम्पल्स कन्सिडर करू. ओके, एक्झाम्पल्स कशी कन्सिडर करणार आहे, सपोज तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशनच्या तुमच्या कंपनीच्या 2 ब्रांचेस सेटअप करायच्या. ओके, यू हॅव युअर हेड ऑफिस इन पुणे बट यू वॉन्ट टू सेटअप 2 ब्रांचेस इन 2 different cities. Okay, so you decide to set up your branch 1 and branch 2 in 2 cities, say one in Mumbai and the other in Nashik. Okay, so branch 1 can be located either in Mumbai or Nashik and branch 2 can be located either in Mumbai or Nashik. पण तुम्हाला फिगर आउट करायचं आहे ह्याच्यातलं की तुम्ही ब्रांच 1 मुंबईमध्ये करायला पाहिजे का नाशिकमध्ये आणि ब्रांच 2 मुंबईमध्ये करायला पाहिजे का नाशिकमध्ये. सो 1 ब्रांच कॅन बी kept only in one city. Okay, so आपल्याला इथे 1 ऍक्टिव्हिटी आपली कुठली आणि अदर ऍक्टिव्हिटी कुठली आहे, वी हॅव ब्रांचेस, वी हॅव सिटीज. ह्याच्यात आपल्याला काय करायचं होतं, त्यांनी आपल्याला इथे डेफिनेशन मध्ये काय म्हणलंय, वी नीडेड टू डू 1-to-1 बेसिस अलोकेशन. सो 1-to-1 म्हणजे काय, 1 ब्रांच 1 सिटीचं अलोकेशन करायचंय. आता हे अलोकेशन करताना से वी विल बी कन्सिडरिंग द प्रॉफिट फिगर्स. सो आपण कन्सिडर करणार आहे द प्रॉफिट मॅट्रिक्स. ओके, सो प्रॉफिट मॅट्रिक्स आपण जेव्हा कन्सिडर करतो तेव्हा लेट अस से इफ ब्रांच 1 इज लोकेटेड इन मुंबई, इट इज गोइंग टू फेच यू अ प्रॉफिट ऑफ 10 lakh rupees. Similarly, if branch 1 is located in Nashik, it will fetch you a profit of say 20 lakh rupees. आता ब्रांच 2 ची जी इन्फॉर्मेशन आहे, इफ ब्रांच 2 इज लोकेटेड इन मुंबई, इट विल फेच यू 15 lakh rupees, and if it is located in Nashik, it will fetch you only 10 lakh rupees. आता तुम्हाला क्लिअरली बघून कळतंय का की ब्रांच 1 कुठे जास्त प्रॉफिट देणार आहे तुम्हाला. सो ब्रांच 1 इज गोइंग टू बी मोर प्रॉफिटेबल इन नाशिक, whereas branch 2 is going to be more profitable in Mumbai. सो तुमच्या कंपनीचं डिसिजन इझिली झालं दॅट यू हॅव टू लोकेट ब्रांच 1 इन नाशिक, ब्रांच 2 इन मुंबई.
हे झालं का 1-to-1 allocation complete? तर yes, because you had the figures in such a way that higher the profit, that branch will be located in that particular city. So profit matrix consider करताना तुम्ही काय ensure केलं? You ensured that you maximized your profit. बरोबर आहे का? तुम्ही प्रॉफिटला काय केलं? You maximized your profit. आता सिमिलरली लेट अस टेक अनदर केस. ओके, आपण घेऊ एक सेल्स मॅट्रिक्स आहे आपल्याकडे. सेल्स मॅट्रिक्स आहे. सेल्स मॅट्रिक्स मध्ये आपल्याला काय आहे? यू हॅव, आपण जसं म्हणलो, यू हॅव अ बिझनेस विच इज वर्किंग. नाव तुमचे जे सेल्समॅन आहेत ते वेगळ्या वेगळ्या स्टेट्समध्ये जाऊन तुमचे प्रोडक्ट सेल करत असतात. सो तुमचे सेल्समॅन वेगळ्या वेगळ्या स्टेट्समध्ये जाऊन तुमचे प्रोडक्ट सेल करत असतात. बट नाव यू फील दॅट देर शुड बी अ हेड सेल्समॅन ऑफ ईच स्टेट. एक सेल्समॅनला तुम्हाला पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी द्यायची आहे एका पर्टिक्युलर स्टेटची. ओके, सो हे सेल्समॅन, तुमच्याकडे 3 सेल्समॅन आहेत. ओके, so you will say you have salesman 1, you have salesman 2, you have salesman 3. Okay, so you have 3 salesmen आणि ते वेगळ्या वेगळ्या स्टेट्स मध्ये करत असलेले टर्नओव्हरच्या तुमच्या फिगर्स, टर्नओव्हर किंवा सेल्सच्या फिगर्स तुमच्याकडे. सो लेट अस से दे आर सेलिंग देअर प्रोडक्ट्स इन महाराष्ट्र, कर्नाटका अँड गुजरात. या 3 स्टेट्स मध्ये हे 3 सेल्समॅन जाऊन त्यांचे प्रोडक्ट सेल करतात. सेल्समॅन 1 जेव्हा महाराष्ट्रामध्ये सेल करेल तेव्हा he sells the products worth ₹80,000. कर्नाटकामध्ये करतो तेव्हा 60, गुजरातमध्ये करतो तेव्हा 70,000 चे प्रोडक्ट सेल करतो. सिमिलरली सेल्समॅन 2, इफ ही सेल्स इन महाराष्ट्र, ही सेल्स 60, कर्नाटकामध्ये ही सेल्स 80, गुजरातमध्ये सेम, ही ऑल्सो सेल्स 70,000. नेक्स्ट सेल्समॅन 3 जर सेल्स करायला गेला तर ही सेल्स 70,000 इन महाराष्ट्र, 60,000 इन कर्नाटका आणि गुजरातमध्ये ही सेल्स 80,000. So now if we try to see salesman 1 चा highest sale कुठे आहे? Highest sale is in Maharashtra. Salesman 2 चा highest sale कुठे आहे? कर्नाटका. Salesman 3 चा highest sale कुठे आहे? गुजरात. परत 1-to-1 असाइनमेंट कंप्लीट झाली का तुमची? येस. कारण तुम्ही काय कन्सिडर केलं? While considering the sales matrix also, you considered the objective to maximize. So तुम्ही maximize केल्या तुमच्या सेल्सच्या फिगर अँड अकॉर्डिंगली त्या सेल्समॅनला ती स्टेट असाइन केली. 1-to-1 अलोकेशन केलं. अर्थ समजतोय का? एका रिसोर्सनी एका ऍक्टिव्हिटीला अलोकेशन झालं ऑन अ 1-to-1 बेसिस. मीनिंग समजलं का काय बोलत होतो? परत एकदा रीड करू, आता तुम्हाला कळेल. असाइनमेंट प्रॉब्लेम इज अ स्पेशल टाइप ऑफ प्रॉब्लेम विच डील्स विथ अलोकेशन ऑफ वेरियस रिसोर्सेस टू वेरियस ऍक्टिव्हिटीज. इथे रिसोर्सेस होते आपल्याकडे. काय होतं? वी हॅड 3 सेल्समॅन. सेल्समॅनना काय असाइन करायचं होतं? वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीजला. कुठल्या ऍक्टिव्हिटीजला? 3 स्टेट्सला असाइन करायचं होतं, महाराष्ट्र, कर्नाटका, गुजरातला. ते आपण कुठल्या बेसिसवर केलं? वी डिड द अलोकेशन ऑन 1-to-1 बेसिस. आणि तिथे आपण काय एन्श्योर केलं? वी एन्श्योर्ड दॅट टोटल प्रॉफिट इज मॅक्सिमाइज किंवा टोटल सेल्स इज मॅक्सिमाइज. सो आपण जेव्हा प्रॉफिट किंवा सेल्स मॅट्रिक्स कन्सिडर करतो तेव्हा आपला ऑब्जेक्टिव्ह काय असतो? आपला ऑब्जेक्टिव्ह असतो मॅक्सिमायझेशनचा. सिमिलरली त्यांनी इथे काय दिलं? आता टोटल कॉस्ट ऑर टाइम इन्व्हॉल्व्ड इन द प्रोसेस इज मिनिमम. ह्याचं काय एक्सप्लेनेशन आहे ते पण आपण बघू. ओके, सो आपण म्हणू आपल्याकडे 4 प्रोडक्शन लाईन्स आहेत. ओके, 4 प्रोडक्शन लाईन्स आहेत. तिथे आपण 4 वर्कर्सना ठेवलंय. ओके, सो प्रोडक्शन लाइन 1 है, प्रोडक्शन लाइन 2 है, प्रोडक्शन लाइन 3 and production line 4. Similarly, you have workers. So worker 1, worker 2, worker 3 आणि worker 4. So you have 4 workers. आता एक वर्कर एका प्रोडक्शन लाइन वर पर्टिक्युलर आवर स्पेंड करतो. ओके, सो यू हॅव द टाइम मॅट्रिक्स विच इज अवेलेबल विथ यू. तुमच्याकडे आता कुठलं मॅट्रिक्स आहे? मगाशी झालं प्रॉफिट झालं, सेल्स झालं, आता टाइम मॅट्रिक्स आहे. सो टाइम मॅट्रिक्स जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या ज्या वेगळ्या वेगळ्या प्रोडक्शन लाईन्स आहेत तिथे तुम्हाला काय करायचं आहे? यू नीड टू फाइंड आउट की प्रत्येक वर्करला त्या प्रोडक्शन लाईनवर वर्क करताना हाऊ मच टाइम डज ही रिक्वायर. सो इफ वर्कर 1 इज वर्किंग ऑन प्रोडक्शन लाईन 1, त्याला किती आवर्स लागतात? ही टेक्स 5 आवर्स. इथे
he takes 3, 2, 1. Next you have 4, 5, 3, 2. Then you have 5, 4, 1, 3. And 3, 2, 5, 1. असे त्यांचे आर्स आहेत. आर्स स्पेंड बाय ईच वर्कर ऑन द प्रोडक्शन लाईन. परत आपल्याला काय करायचं आहे, आपण जसं 1 to 1 अलोकेशन चेक केलं तसंच आपल्याला इथलं पण अलोकेशन चेक करायचं आहे. सो आपण काय बघणार आता, टाइम मॅट्रिक्स स्टडी करताना व्हॉट विल वी स्टडी? विल स्टडी द मॅक्सिमम टाइम का मिनिमम टाइम. तुम्ही एखादं प्रोडक्ट जर प्रोड्यूस करत असाल तर तुमची काय इच्छा असेल, व्हॉट डू यू विश? यू विश दॅट युअर प्रोडक्ट इज प्रोड्युस्ड इन अ मिनिमम पॉसिबल टाइम. बरोबर आहे का? सो इथे तुमचा ऑब्जेक्टिव्ह मॅक्सिमायझेशन नाहीये. व्हॉट इज युअर ऑब्जेक्टिव्ह? यू नीड टू मिनिमाइज द टाइम रिक्वायर्ड. सो तुमचा ऑब्जेक्टिव्ह इकडे काय आहे? युअर ऑब्जेक्टिव्ह इज मिनिमायझेशन. सो टाइम मॅट्रिक्स जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला काय एन्श्योर करायला लागतं? यू नीड टू मिनिमाइज द टाइम. ओके, सो मिनिमाइज टाइम म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करायला लागेल की वर्कर 1 ला कमीत कमी टाइम कुठल्या प्रोडक्शन लाईनवर लागतो. तिथे आपण सांगू की वर्कर 1 यू गो टू दिस प्रोडक्शन लाईन, कारण यू आर व्हेरी व्हेरी एफिशियंट ऑन दॅट लाईन. यू रिक्वायर द लीस्ट पॉसिबल टाइम. सो वर्कर 1 रिक्वायर्स लोएस्ट टाइम ऑन प्रोडक्शन लाईन 4. वर्कर 2 रिक्वायर्स लोएस्ट टाइम अगेन on production line 4. Worker 3 requires lowest time on production line 3. Worker 4 requires lowest time again on production line 4. आता मगाशी आपण बघितलं आपल्याला इझिली 1 to 1 अलोकेशन्स मिळत होती, पण इथे आपल्याला मिळतात का आता इझिली 1 to 1 अलोकेशन्स? नाही. इथे काय झालंय, 3 वर्कर्सची केस आहे जी सगळी असाइन करायची आहे प्रोडक्शन लाईन 4 ला. Is this allowed while solving assignment problem? No, because assignment problem solve करताना what is your target? That you need to do 1 to 1 allocation. So एका वर्करला एकच प्रोडक्शन लाईन असाइन होऊ शकते and एका प्रोडक्शन लाईनला एकच वर्कर असाइन होऊ शकतो. So the allocation or the pairing can only be 1 to 1. एका वर्करला खूप प्रोडक्शन लाईन किंवा एका प्रोडक्शन लाईनवर मेनी वर्कर्स, दॅट इज नॉट अलाउड. ओके, सो इट ऑलवेज हॅज टू बी 1 to 1. Always remember that the allocation has to be 1 to 1. So 1 to 1 assignment आता तुम्हाला करायची असेल तर ती पॉसिबल आहे का अशा स्ट्रक्चरमध्ये? when the sum has become a bit complicated? So no. सो अशा टाइमला आपण जी आता मेथड यूज करणार आहे, युझिंग दॅट मेथड यू विल फाइंड हाऊ द असाइनमेंट नीड्स टू बी डन. तुम्हाला जर नॉर्मल प्लेन आईजनी विचारलं असतं तर इथे तुम्हाला कळलं असतं, पण असे कॉम्प्लिकेटेड सम्स सॉल्व्ह करायला तुम्हाला जी मेथड दिली आहे दॅट मेथड इज कॉल्ड द हंगेरियन असाइनमेंट मॉडेल. ओके, सो हंगेरियन असाइनमेंट मॉडेलनी आपण असे कॉम्प्लिकेटेड सम्स सॉल्व्ह करू शकतो. आपण आता हे एक्सप्लेनेशन कशासाठी घेतलेलं? वी वर डुईंग हाऊ ईच मॅट्रिक्स हॅज डिफरंट गोल्स. ओके, सो आपण बघितलं की प्रॉफिट आणि सेल्स मॅट्रिक्सचा गोल काय असतो. वेनेवर यू आर गिवन अ प्रॉफिट और सेल्स मॅट्रिक्स, त्यातनं तुम्हाला यू नीड टू अचीव द गोल ऑफ मॅक्सिमायझेशन. बट वेनेवर यू आर गिवन द टाइम किंवा तुम्हाला दिलेलं असतं कॉस्ट मॅट्रिक्स. कॉस्ट मॅट्रिक्स म्हणजे काय तुम्हाला देतील? You will have workers, you have production line आणि वर्कर 1 प्रोडक्शन लाईनवर काम करत असेल तर त्याला लागतील, सपोज ही रिक्वायर्स अ स्पेंडिंग ऑफ 25 रुपीज, ही रिक्वायर्स स्पेंडिंग ऑफ 20 रुपीज. असं जर दिलं तर हे कुठलं मॅट्रिक्स होईल? आपल्याकडे कॉस्ट मॅट्रिक्स तयार होईल. सो टाइम मॅट्रिक्स आणि कॉस्ट मॅट्रिक्सचं काय करायचं असतं? यू नीड टू मिनिमाइज. सो तेव्हा गोल तुमचं काय असतं? युअर गोल इज मिनिमायझेशन. आणि वेन यू आर कन्सिडरिंग प्रॉफिट किंवा सेल्स मॅट्रिक्स तुमचा गोल काय असतं? युअर गोल इज मॅक्सिमायझेशन. ओके, सो तुम्हाला तिन्ही इथे कन्सेप्ट कळल्यात का? एकदा पटकन बघा काय केलेलं आपण. आपण एकदा प्रॉफिट मॅट्रिक्स बघितलं, सेल्स मॅट्रिक्स बघितलं, नंतर टाइम मॅट्रिक्स बघितलं, कॉस्ट मॅट्रिक्स. प्रॉफिट सेल्सचा टार्गेट काय होता? द टार्गेट वॉज मॅक्सिमायझेशन, वेअरॅज टाइम अँड कॉस्ट मॅट्रिक्सचा टार्गेट काय असणार आहे? मिनिमायझेशन. आपण इथे कुठून आलेलो? वी केम हिअर फ्रॉम द डेफिनेशन ऑफ असाइनमेंट प्रॉब्लेम. सो असाइनमेंट प्रॉब्लेम अगेन इज अ स्पेशल टाइप ऑफ प्रॉब्लेम
which deals with allocation of various resources to various activities. Various resources to various activities म्हणजे काय? सेल्समॅन टू सिटीज, वर्कर्स टू प्रोडक्शन लाईन, किंवा आपण जसं म्हणलं ब्रांचेस टू सिटीज. हे अलोकेशन on one-to-one basis. Always the pairing has to be one-to-one. One-to-many. जसं आपलं थर्ड केस मध्ये झालं, one-to-many assignments allowed नाही आहेत. The assignments have to be always be one-to-one. It is done in such a way that the total cost or time involved is minimum or total profit is maximum. तुम्ही अजून इथे काय म्हणू शकता? Total profit as well as sales is maximum. क्लिअर आहे का? आपल्याला सम्स कशा फॉर्मॅटमध्ये येणार आहेत? सो ही जी मी 3 एक्झाम्पल दिली अशाच टाईपमध्ये तुम्हाला सम्स येतील. तुम्हाला सम्स डिरेक्टली या मॅट्रिक्स फॉर्म मध्ये दिले असतील किंवा तुम्हाला सेंटेन्स फॉर्म मध्ये दिलं असेल. म्हणजे आपण जे हे इथे सम पाहतोय, सपोज आपलं फर्स्ट सम आहे. ओके, सो यू हॅव टू लोकेट 2 ब्रांचेस ऑफ युअर ऑर्गनायझेशन इदर इन मुंबई ऑर इन नाशिक. असं स्टेटमेंट फॉर्म मध्ये दिलं असेल, ते तुम्हाला फायनली प्लॉट करायचं आहे अशा मॅट्रिक्स फॉर्म मध्ये, अँड देन यू विल सॉल्व. आपण जेव्हा सॉल्व करणार आहे तेव्हा सॉल्विंगसाठी आपण कुठली मेथड यूज करणार आहे? वी विल बी युझिंग द हंगेरियन असाइनमेंट मॉडेल मेथड. ओके, सो त्यांनी आपल्याला त्याच्या स्टेप्स दिल्या डिटेलमध्ये. त्यांनी काय दिलंय? देर इज अन इंटरेस्टिंग अँड इझी मेथड टू सॉल्व दीज टाइप्स ऑफ प्रॉब्लेम्स कॉल्ड हंगेरियन मेथड. सो या हंगेरियन मेथडनी आपण जे असाइनमेंट प्रॉब्लेमचे सम्स आहेत ते सॉल्व्ह करणार आहे. त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या स्टेप्स इन्व्हॉल्ड आहेत. त्या काय स्टेप्स इन्व्हॉल्ड आहेत ते आपण उद्या डिटेलमध्ये डिस्कस करू. बट आय होप व्हॉट वी आर गोइंग टू डू इन दिस लेसन हे तुम्हाला कळलंय. काय करणार आहे आपण या लेसन मध्ये? जसं आपण वरती डिस्कस केलंय की whenever we are given profit matrices, profit maximization, sales matrices, sales maximization, time cost matrices, minimization, ह्यानी काय करणार आहे तुम्ही? You will check how you can work more efficiently or in a better way when you do these particular assignments or allocation. So finally तुम्ही काय ensure करणार आहे? That the profit as well as the efficiency of your organization is maximum by doing these adjustments of assignment. Okay, so हे असाइनमेंट प्रॉब्लेम बद्दलचे डिटेल्स आहेत. आय होप आय एम क्लिअर विथ द कन्सेप्ट्स. जर तुम्हाला काही डाऊट आले असतील आजच्या एक्सप्लेनेशन मध्ये तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल स्टडी इन डिटेल द हंगेरियन मेथड ऑफ सॉल्विंग द असाइनमेंट प्रॉब्लेम. Okay, so thank you so much. Have a good day.